आज आपण मटणाची एक वेगळीच रेसिपी बघतोय। त्यासाठी आधी आपण मटण शिजवून घेणार आहे। थोडासा कांदा, तेल, हळद टाकून गरम पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरला साधारणपणे 2-3 शिट्ट्या तुमचं जसं मटणाची क्वालिटी असेल त्याच्याप्रमाणे शिजवून घ्या। नंतर एका कढईत कांदा भाजायचा आहे, त्याच्यात मीठ, थोडा टोमॅटो आणि थोडंसं वाटण। ओके, हे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण आहे। त्याच्यामध्ये मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला टाकून छान भाजून घ्यायचा आहे मसाला। त्याच्यात खिमा ॲड करायचा आहे। ओके, मटणाचा खिमा जो असतो तो ॲड करायचा आहे। इथे आपला मटणवाल्याकडे वशिला असल्यामुळे त्यांनी थोडंसं कलेजी आपल्याला फ्री दिले। थोडं गरम पाणी ॲड करून एक 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे खिमा पूर्ण एक 80% शिजेपर्यंत। खिमा 80% शिजला की त्यामध्ये मटण मिक्स करायचं आहे आपण शिजवून घेतलेलं आणि परत एक 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 10 मिनटात मस्त आपलं खिमा मटण रेडी होईल। खूप सुंदर लागतं, जबरदस्त